सोलापुरात 50 वर्षापासून चालतं हे ठिकाण आणि आज मी त्यामागचं रहस्य उलगडणार आहे. त्याआधी सकाळी-सकाळी बघा खूप सुंदर अशी सकाळ झालेली आणि यांच्यासाठी नाश्त्याला बनवला. सोबतच अंशूसाठीही रेडी करून ठेवलेलं, दूध गरम करायला ठेवलं. आज अंशू झोपले त्यामुळे थोडं निवांत चहा प्यावं म्हटलं, पण तितक्यात आमच्या मॅडम हाजीर. कारण ती रोज आमच्यासोबतच उठते आणि आज थोडीशी लेट जरा झोपलेली. परत नाश्ता करून हे गेले ऑफिसला आणि झालं आमच्या मॅडमचं कारनामे चालूच. परत सर्व जे भांडे होते ते क्लीन करून घेतले आणि इतकं सरापसरप करून आमचं हे वादळ शांत झालेलं. संध्याकाळी गेलो होतो नवी पेठमध्ये. कितांशूसाठी शूज पाहिले. हे 2 खूपच छान आणि परफेक्ट होते, पण प्राइस रेट खूप हाय होती. त्यामुळे ते स्किप केलं आणि पुढे गेलो होतो टिळक चौकामध्ये आणि त्यामध्ये आहे असे एक ठिकाण जी गेल्या 50 वर्षापासून चालतं आणि आजही लोक मोठ्या उत्साहाने जातात. तर 50 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1970च्या दशकात एक छोट्या गल्लीत एक माणूस ऊसाचा रस काढायचा. त्या काळी मशीन नव्हती, हातानेच ऊस पिळला जायचा. पण त्याची खासियत होती प्रामाणिकपणा आणि चव. लोक म्हणायचे तो रस नाही तर त्या मेहनतीचा गोडवा आहे. हळूहळू लोकांनी त्याला कनले रसपानगृह म्हणून ओळखायला सुरुवात केली. आज त्या छोट्या रसाच्या गाडीचं रूपांतर झालंय सोलापुरातील सुप्रसिद्ध ठिकाणात. तर नक्कीच तुम्ही पण व्हिजिट करा आणि हे ठिकाण तुम्हाला माहिती होतं काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला तुम्ही अजिबात विसरू नका. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.